श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 9 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। ज्याला समाधान तो भाग्यवान। श्रीराम जय राम जय जय राम। ज्याला समाधान तो भाग्यवान। ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा। परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंताची खरी कल्पनाच नाही। ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत। आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही। पायात जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल। श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी। खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय। ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा। समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही। खरोखर समाधानासारखे औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात। काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो। पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता। त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे। खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे। फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे। ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल। असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे। सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही। जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली। व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे। चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्यच नाही। हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही। खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे। भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येते, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख। राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळवावेसे वाटते, म्हणजेच प्रत्येकाला काहीतरी कमी आहे। पण कोणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते। ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे। बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे। भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे। हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे। नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंकाच नाही। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला खऱ्या समाधानाविषयी सांगतायत। महाराज म्हणतात की आपल्याला ही देहबुद्धी लाभले आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्याशा वाटतात, पण या गोष्टी मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला खरं समाधान लाभतं का? आणि खरी गंमत अशी आहे की ज्याला एखाद्या विषयाची हाव कमी ना तो खरं तर जास्त श्रीमंत जाणावा, आणि ज्याला त्याच्याविषयी जास्त हाव वाटते तो खरंच गरीब जाणावा। कारण मुळात
या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मिळणारा आनंद आणि समाधान हे महत्वाचं आहे. आणि अर्थात प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यात कशा ना कशाची तरी कमतरता असतेच, मग तो गरीब असो नाहीतर श्रीमंत असो. त्यामुळे खरं तर महाराज म्हणतात की आत्ताच्या परिस्थितीत हा रोग असूनही, असमाधान हा रोग असूनही तो मूळ रोगाच्या यादीतूनच रदबादल झालाय, कारण तो सगळ्यांनाच जडलेला आहे. पण त्याविषयी खरं तर आपल्याला पुरेशी कल्पना नाही. आणि म्हणून आपलं काय होतं की आपण प्रपंचातल्या विषयात गुंतून राहतो आणि जे आपल्याकडे आज आहे त्याचा खराखुरा आनंद आपल्याला लाभत नाही. आपण उद्याच्या काळजीत त्या विवंचनेत अडकतो आणि त्यामुळे जे आज आपल्या हाती आहे त्यातलं समाधानही आपण गमावून बसतो. आणि यासाठी खरं तर आपल्याला भगवंताची खरी तळमळ लागणं, ओढ लागणं गरजेचं आहे. माझ्या प्रपंचाचा करता करविता भगवंत आहे आणि त्यामुळे तो जे काही देईल, ज्या परिस्थितीत मला ठेवेल त्या परिस्थितीत मी समाधानीच राहीन आणि त्या पलीकडे मला दुसरी कुठलीही इच्छा, वासना उरणार नाही असं वाटणं खरं तर गरजेचं आहे. याचाच अर्थ मुळात समाधान हे आपल्या वृत्तीत उतरणं गरजेचं आहे, आपल्या चित्तात उतरणं गरजेचं आहे. तरच खरं तर आपल्याला या आनंदाचा आणि समाधानाचा लाभ होऊ शकेल. आणि हे अर्थातच कशाने शक्य आहे तर आपल्या गुरुने आपल्याला जे अत्यंत प्रभावशाली अस्त्र नाम दिलेलं आहे ते सातत्याने, चिकाटीने आणि प्रेमाने घेण्याने, आपल्या भगवंताच्या अधिकाधिक जवळ जाण्याने आणि त्या योगेच आपल्या आयुष्यातलं खरं समाधान जे उपाधिरहित आहे, विषयांपेक्षा खूप वरचं आहे, ते आपल्याला लाभू शकेल आणि आपलं जीवन आनंदमय होऊ शकेल. असं हे आनंदमय जीवन नामस्मरणाने आणि आपल्या भगवत प्राप्तीने, आपल्या गुरुकृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो, हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आज हा सणाचा दिवस आहे, रक्षाबंधन. तेव्हा तुम्हा सर्व बहिणींना आणि भावांना या दिनाच्या शुभमय, आनंदमय, मंगलमय शुभेच्छा. तुम्हा सर्वांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम